आहे 5:30 ते 6:30. तर तुम्ही सर्व सदस्यांनी जेव्हा आपली बॅच 5:30 ला स्टार्ट होती तुम्ही 5 मिनिटं अगोदर इथे सगळे हजर पाहिजे. कारण की काही काय करताय माहिती का, जेव्हा आपली बॅच स्टार्ट होती तेव्हा वरमाप झाल्याच्या नंतर इथे येत आहे. तर मग ती एक्सरसाइज करून तुमचा उपयोग नाही. कारण की जे काही आपल्या वेळेस शरीराची सवय लागायला पाहिजे ती आपली असती. म्हणजे क्लब मध्ये मोबाईलचा वापर करू नका. शक्यतो आणला जर तुम्ही तर तो सायलेंटवर ठेवा. कुणीही कॉल येऊ द्या, काही येऊ द्या, परंतु तुम्हाला 1 तास तुमचा स्वतःसाठी देणं आहे. बाकीचा वेळ तुम्हाला तुमच्या कामासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी देणं आहे. परंतु हा 1 तास असा गेला पाहिजे तुम्हाला का तुम्हाला कुणीही डिस्टर्ब न करता हा 1 तास तुमचा गेला पाहिजे. तो म्हणजे सकाळी दिवस उगल्याचा आपला 1 तास हा आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. तिसरा नियम म्हणजे आपण बाहेरून जे काही शूज, चप्पल जे काही तुम्ही आणताय ते तुम्ही बाहेरच काढा प्लीज कृपा करून. आणि जे काही तुम्हाला आतले शूज करायचे जे 8 दिवसाला ते तुम्हाला, जेणेकरून आपला क्लब खराब होणार नाही. आणि ज्या तुम्ही मॅट यूज करताय ह्या मॅट सरळ यूज करत असतात, तुम्ही स्वतः एकटे यूज करत नाही. जे काही तुमच्या वेळी बाहेर पाण्याचे शूज असतात त्याची वेळी घाण त्या मॅटला लागते, त्याच्यावरच आपल्याला झोपणे एक्सरसाइज करावं लागते. त्यामुळे आतले शूज कृपा करून आतच वापरा, बाहेरचे बाहेरच वापरा. जो काही चौथा नियम आहे आपल्याला, ज्या काही आपण इथं क्लबमध्ये आल्यानंतर ज्या वस्तू आपण यूज करतोय, ग्लास असेल, पाणी बॉटल असेल, ज्या काही असेल त्या आपण आपलं काम झाल्यानंतर जागेवर ठेवून देत जा. जे काही त्यावरचे प्लेट असतात त्या प्लेटसाठी आपण स्पेशल एक बॉक्स बनवलेला आहे त्याच्यामध्ये टाका. आणि ग्लास, बॉटल ह्या पण जागेवर ठेवा. पाचवा नियम आहे आपल्याला, काउन्सिलिंग टेबल जो आहे आपल्याला, म्हणजे आपण काही डिस्कस करतो त्या टेबल जवळ कुणीही कृपा करून बसू नका. आपल्याला इकडे सगळ्यांना चेअर टाकलेला असतात, ह्या चेअरवरच तुम्ही बसले पाहिजे. आणि जो शेक घेण्याचा, अफीश घेण्याचा जो टेबल आहे तिथं पण कुणी चेअर टाकू नका, जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. जेव्हा आपण शेक अफीश घ्यायला जातो इथं जर चेअर जर असेल तर कोणाला येते डिस्टर्ब होतं. त्यासाठी कृपा करून आपल्या चेअर सगळ्यांनी इकडेच टाकायचं. नियम आहे, क्लब मध्ये कोणाविषयी कुणी वाईट बोलू नका. जे काही आपण क्लब मध्ये येतोय ह्या क्लब मध्ये आल्यानंतर आपल्या हेल्थ विषयीची एक चर्चा झाली पाहिजे. ही काय म्हणली, ती काय म्हणली, हा काय म्हणला, तो काय म्हणला, हे न बोलता फक्त आपण आपल्या हेल्थ विषयीची चर्चा केली पाहिजे. जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, जे काही तुम्हाला कोणीतरी बोललं असेल तर तुम्ही आपसामध्ये चर्चा न करता डायरेक्ट आमच्यासोबत तुम्ही बोलू शकता. तुम्हाला कोणापासून काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्हाला जो काही डाएट दिलेला आहे हा डाएट तुम्ही फॉलो करा, जेणेकरून आपल्याला तिथं डिस्टर्ब होणार नाही. आणि जी काही तुम्हाला वाटते तुम्हाला 8 दिवसात माझं 1 किलो कमी झालं पाहिजे, 1.5 किलो कमी झालं पाहिजे, तर तुमचं ते 100% होईल जेव्हा तुम्ही डाएट प्लॅन प्रॉपर फॉलो करशाल तेव्हा. आणि तुम्हाला सांगितलेलं असतं का आपला ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपवर तुम्हाला डाएट प्लॅनचे फोटो आम्ही बोलवत असतो. कारण की तुमचा रिझल्ट हा निघाला पाहिजे. तुमच्यावाले जे काही तुम्ही काय खाता काय नाही खाते हे आम्हाला बघण्याची काही इच्छा नसते, परंतु तुमचा रिझल्ट चांगला आला पाहिजे यासाठी आम्ही ते मील प्लॅनचे फोटो बोलवत असतो. तर ते टाकायचा, ज्याला सांगितलेले त्यांनी ते शेअर करा. जे फॅमिली मेंबर SMS प्रोग्राममुळे म्हणजे 2 टाइम शेक जे घेत आहेत त्यांना सकाळ संध्याकाळ शेक घेण्यासाठी किती एंट्री आहे. जे फक्त सकाळी शेक घेत आहेत त्यांनी फक्त सकाळीच शेक घ्यायला क्लबला येणे, नंतर पुन्हा कॉल पण नाही करणे आणि काहीच नाही. कारण की काय होतंय माहिती का, काही कस्टमर सकाळी येत नाही आणि नंतर कॉल करून म्हणतात आम्ही संध्याकाळी शेक घ्यायला येऊ का, तर हे होणार नाही. फक्त जे SMS प्रोग्राममुळे हेच 2 टाइम शेक घ्यायला येऊ शकता. जे 1 टाइम आहे ते एकच टाइम येऊ शकता. आणि दुसरा नियम म्हणजे हा आहे का शेक घेण्याचा टायमिंग आहे आपला. सकाळच्या वेळेस आपण 9 वाजेपर्यंत आपला क्लब चालू असतो, 9 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता. आणि संध्याकाळी 8च्या अगोदर तुमचं शेक अफ्रेश हा झाला पाहिजे. 8 नंतर जर तुम्ही 8 वाजता टच झाले तर तुम्हाला डायरेक्ट पाऊच तुमच्या हातात दिल्या जाईल, घरी जाऊन तुम्ही शेक घेऊ शकता. तुम्ही घरी ज्या कपड्यांमध्ये राहता त्या कपड्यामध्ये क्लबला येणे नाही. जे आपण जिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असे ड्रेस आपण इथं घालून यावा आणि त्याच्यावर एक्सरसाइज तुम्ही केली पाहिजे. ते जर तुम्ही जर इथं घालून स्वच्छ कपडे आपल्या जर अंगावरती जर असतात तर आपले विचार पण चांगले येत असतात. त्या पटीने आपण एक्सरसाइज पण करतो आणि तसे आपण विचार पण करत असतो. त्यासाठी घरचे कपडे घालून आपला उद्देश क्लब चालवण्याचा. इथं जो कोणी व्यक्ती येतोय हा व्यक्ती आपल्याकडून घडूनच बाहेर गेला पाहिजे. व्यक्ती आपल्याकडून घड म्हणजे इथं आल्यानंतर हा व्यक्ती घडलाच पाहिजे. कारण की जेणेकरून आपल्या बाहेरच्या ज्या सवयी असतात, जे आपल्याकडे विचार असतात, इथं आल्यानंतर तुमचे ते विचार बदलले पाहिजे, तुमच्या सवयी बदलल्या पाहिजे. तुम्ही एक चांगला माणूस म्हणून, प्रतिष्ठित माणूस म्हणून तुम्ही घडले पाहिजे. हा आपल्या क्लबचा रूल आहे. कारण की आम्ही जे काही करतोय हे तुमच्यासाठीच करतोय आणि आमचावाला असा विचार करतोय की तुम्ही घडले पाहिजे आणि घडून तुम्ही बाहेर चांगलेच गेले पाहिजे. करत नाही तर हे आमचं आरोग्य मंदिर आहे. इथं आम्ही जे काही करतो हे मंदिर म्हणून आम्ही तुमची सेवा करत असतो.
जर आम्ही तुम्हाला जर रागवत असेल, काही तुम्हाला रागवण्याचं कारण आमचं एकच असतं का तुमचा रिझल्ट चांगला आला पाहिजे, तुम्हाला चांगल्या सवय लागल्या पाहिजे. तर सगळ्यांना कृपा करून एवढंच माझं सांगणं आहे का तुम्हाला वाईट वाटून देऊ नका. कारण की जे काही आमचा वाला गोल आहे हा तुम्हाला चांगलं घडवण्याचाच आहे. आमचा हेतू जो काही असेल तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्याचं असेल किंवा चांगले तुमच्या सवय लावण्याचं असेल तर बस आमचं एवढंच कर्तव्य आहे का तुम्हाला चांगलं घडवलं पाहिजे, यासाठी आम्ही काम करत असतो. जर तुमचं कधी डाएट प्लॅनची फोटो चुकीची येत असेल किंवा तुमचा रिझल्ट खराब होत असेल तर तिथे तुम्हाला जर चिडवत पण असेल, रागवत पण असेल, परंतु त्याचा कुठल्याही मनावरती त्याचा मला इफेक्ट असा जाणून घेऊ नका. कारण की तुम्हाला चांगलाच रिझल्ट आमच्याकडून गेला पाहिजे. आपल्याला घडायचं जर असलं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याला गुरु भेटणं. गुरु जर असला ना आपल्याला म्हणजे तो पाठीशी लागणारा गुरु जर असला ना तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकतो. त्यासाठी आपल्याला गुरु असणं गरजेचं असतं. गुरु जो तो तुम्हाला काही सांगतोय, तुम्हाला घडवण्यासाठी सांगतोय, तुम्ही जर त्याचं जर प्रत्येक गोष्टी जर फॉलो जर केल्या तर जीवनात तुम्हाला कधीही कुठेही कोणत्याही गोष्टीला प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी गुरु जो सांगते तेच तुम्ही फॉलो करा आणि व्यवस्थित करा. जे मी तुम्हाला काही सांगितलंय हे कुणाचं मन दुखवण्याचा माझा त्याच्या मागचा हेतू नव्हता. कुणीही व्यक्तिगत मनाला कुणी लावून घेऊ नका. कारण हे जे काही आहे हे सगळ्यांसाठीच आहे. आपण इथे येतोय आरोग्य मिळवण्यासाठी येतोय. आपल्या ज्या काही हेल्थ गोल असतात तुम्ही जे अचीव करायचं आहे तुम्हाला तो लवकरात लवकर तुमचा अचीव व्हावा यासाठी आम्ही तुम्हाला हे करत असतो. प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला ते सांगण्याचाही प्रयत्न करत असतो. पण वारंवार जर त्याच गोष्टी जर घडत जर असतील तर हे ठीक नाही. कारण की आम्हाला जे काही काम करायचं आहे हे तुमच्यावर काम करायचं आहे. तुमचा रिझल्ट हा बाहेर चांगलाच गेला पाहिजे यासाठी आम्हाला काम करायचं आहे. परंतु वारंवार जर ह्या गोष्टी घडत असेल तर आमच्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच चालू असतं, हा काय म्हणला तो काय म्हणला, हा सगळ्यांनी आला संध्याकाळी येणार आहे. हेच जर आमच्या डोक्यात जर चालू झालं तुम्हाला नवीन काय द्यायचं आहे हे आम्ही कधीच विचार करू शकणार नाही. त्यासाठी कृपा करून मी तुम्हाला हे जे सांगितलेलं आहे हे व्यवस्थित सगळे फॉलो करा. आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की डिस्कस करा आमच्यासोबत. कुणी आमच्यासोबत चर्चा करू नका आणि वाईट कोणी मनाला व्यक्तिगत लावून घेऊ नका. त्याचा म्हणजे पॉईंट राहून गेला सांगायचं तुम्हाला. आपण जे काही शेक तुमच्याकडे जर महिन्याचं पॅकेज असेल तर 30 शेक आपली जमा होत असतात. 2 महिन्याचे असेल तर 60 शेक जमा होत असतात. परंतु 30 शेकमध्ये आपण 5 खाडे पकडत असतो, फक्त 5 खाडे. 6वा खाडा जर तुमचा झाला तर आपण तिथं तुमची वेळ हजेरी लावत असतो. तुम्ही या किंवा नका येऊ. आम्ही तुम्हाला कॉल करत असतो, तुम्हाला सांगत असतो. जर तुम्हाला जर उद्या कुठे जायचं आहे तुम्हाला अगोदरच माहीत असतं, तुम्ही पार्सल सोबत घेऊन जाऊ शकता. तुम्हाला मी सांगते का हे बघा आपल्यापेक्षा जास्त वयाने मोठे आणि इतके डिसिप्लिनमध्ये दोघं पण जोडीने येतात, जोडीने जातात, गोडीने राहतात आणि त्यांच्याकडे बघून म्हणजे खूप सगळं काही शिकायला भेटले आम्हाला पण. आणि कुठेही जायचं जर असलं तर शेक कंटिन्यू त्यांचे पार्सल सोबत असतात. ऑनलाईन एक्सरसाइज करता, सगळं व्यवस्थित काटेकोरपणे पालन करता. तर जे काही तुमच्याकडून घ्यायचं असं आदर काही ते त्यांचं वाढ घ्या तुम्ही. आणि खरंच तसं त्यांच्यासाठी तुम्ही पाळायचे म्हणजे हे करा. कारण की कसं आहे आपल्या क्लबमध्ये जे काही आपण नियम बनवलेले हे तुमच्यासाठीच बनवलेले आहे, तुमचा रिझल्ट चांगला निघण्यासाठीच बनवलेले. हे 5 खाडे जे पकडत असतो आपण, हे आता समजा व्यक्तिगत कोणाला कुठे अर्जंट काम निघालं, कोणाला म्हणजे एकदमच जायचे अचानक बाहेर जायचे त्यासाठी आपण हे 5 खाडे पकडत असतो. परंतु प्रत्येकाला सगळ्यांना माहिती जे काही तुम्ही सिग्नेचर करताय त्या सिग्नेचर करताना फ्रंट पेजवर लिहिलेलं आहे का महिन्याभरामध्ये तुमचे फक्त 5च खाडे पकडले जातात, 6वा खाडा पकडले जात नाही. तर कृपा करून नंतर कुणी म्हणू नका का 6वा खाडा आमचा का पकडला आहे तर आमची डेट का टाकलेली आहे. बस तुमचे 5 खाडे पकडले जाते, 6वा खाडा पकडला जाणार नाही. आम्हाला तुमची शेक घेण्याची आम्हाला हौस आलेली नाही. कारण की तुमची शेक घेऊन आम्ही खूप घरावर घर बांधणार नाही. परंतु तुमचा रिझल्ट चांगला निघण्यासाठीच आम्ही हे सगळं बनवलेलं आहे. 5 खाडे आपण करू शकतो. परंतु तुम्ही जर कंटिन्यू 1 दिवस आल्या 2 दिवस घरी जर राहिले पुन्हा म्हणशाल आमच्याकडे खाडे कसं होतं माहिती का, आपण जर खाडे जर पकडले नाही तुम्ही 2 दिवस क्लबला असाल, 8 दिवस घरी राहशाल, पुन्हा 2 दिवस क्लबला असाल, 4 दिवस घरी राहशाल. तुमचा रिझल्ट कसं काय निघत नाही. आणि तुम्ही जे काही येत आहे आमच्या भरोसा ठेवून येत आहे, एवढे सगळे पैसे खर्च करताय, आम्हाला पण लाज वाटायला नको तुमचे खूप पैसे घेतात. एवढे सगळे पैसे आम्ही तुमचे खूप घेतो ना, तुमचा रिझल्ट देण्यासाठीच घेतोय. तर प्लीज वाईट कोणी वाटून घेऊ नका आणि कंपल्सरी क्लबला येण्याचा प्रयत्न करा. बस एवढी आणि व्यवस्थित सगळे करा. यस क्लॅप. अरे लाजू नका क्लॅप वाजवायला. रक्तवाहिन्या सुरळीत होताच का ते